सौरभ कोरटकर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। सुरुवात शिवसेनेने केली आणि आता तक्रार कशाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांना हे उत्तर दिलंय। तुम्ही केलं की योग्य आणि भाजपने केलं की चूक कसं, असंही फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना म्हटलंय। कल्याण डोंबिवलीमध्ये काही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आणि त्यावरून शिवसेना मंत्र्यांची नाराजी बघायला मिळाली। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत। शुभम, शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यानंतर काय काय घडलं, काय संवाद झाला दोन्ही बाजूंनी? अर्थातच सौरभ, हाय व्होल्टेज ड्रामा सध्या महायुतीचा मुंबईतील मंत्रालय या ठिकाणी सुरू आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट बहिष्कार जो आहे कॅबिनेट बैठकीवर टाकताना आज दिसून आलेले आहेत आणि बहिष्कार टाकल्यानंतर अनुपस्थित राहिल्यानंतर आता मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी ते गेलेले आहेत। मात्र दुसरीकडनं एक माहिती अशी मिळत आहे की मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे पहिल्या फळीचे हे मंत्री आहेत, ते रवींद्र चव्हाण यांना भेटण्यासाठी डोंबिवलीच्या दिशेने निघाले आहेत, अशी देखील माहिती सध्या आपल्यापर्यंत सूत्रांकडून येत आहे। अशामध्येच शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते सर्व मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी गेले आहेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे। अजून ते तिकडनं आल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत नाही आहे, त्यामुळे त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी काय तक्रारी केलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी नेमकं त्यांना काय आश्वासित केलेलं आहे हे नेमकं अजूनपर्यंत समजलं जरी नसलं तरी पण महायुतीमध्ये धुसफूस जी आहे ती आता थेट समोर येताना दिसून येत आहे। आणि त्यामध्ये स्वतः महायुतीचे मुख्य नेते असलेले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्याच मंत्र्यांवर आता नाराज झालेले आहेत। कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळे यांची काही वेळ आधी माध्यमांसमोर प्रतिक्रिया आली होती आणि त्यांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या फेटाळलेल्या आहेत, पण कुठेतरी मंत्र्यांनी बैठकीला न जाणं, कॅबिनेट बैठकीला न जाणं हाच एक सर्वात मोठा पुरावा जो आहे तो सध्या समोर आलेला दिसून येत आहे आणि एकनाथ शिंदे हे नाराज आहेत त्यांच्या मंत्र्यांवर असं देखील समजून येत आहे। पण अशामध्येच नेमकी नाराजी काय आहे याचं शोध कार्य जेव्हा समोर गेलं तेव्हा लक्षात आलं की कुठेतरी महायुतीमधील जे कॉमन मिनिमम प्रोग्राम जो त्यांचा ठरला होता, महायुतीचा सर्व नियम जे ठरले होते ते कुठेतरी पाळत नाही आहेत आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्षाकडनं उत्तर आलं की सुरुवात ही शिवसेनेने केली होती आणि त्यामुळे आता आम्ही केलं तर त्याच्यात अयोग्य काय, असा प्रश्न त्यांच्याकडनं उपस्थित होत होता। पण ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढून शिवसेना हा पक्ष समोर आला होता एकनाथ शिंदेंचा आणि ज्यांच्या विरोधात निवडून सर्व आमदार आले होते किंवा मग इतर नेते आले होते, त्यांनाच कुठेतरी भाजपमध्ये आता प्रवेश दिला जातोय। यामुळे कुठेतरी भविष्यामध्ये शिवसेनेला धोका आहे असं कुठेतरी दूरदृष्टी शिवसेनेच्या मंत्र्यांना झाली का असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि ज्यामुळेच हे सर्व नाराजी यांनी दाखवली होती आणि बहिष्कार कॅबिनेट बैठकीमध्ये टाकला होता। अर्थातच साप्ताहिक बैठक ही दर मंगळवारी होत असते, फक्त मागील 10 महिन्यात 3 ते 4 वेळाच ही बैठक झाली नव्हती आणि अशामध्येच आजच्या बैठकीला शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नव्हता। त्यांच्यावर इतरत्र जबाबदाऱ्या असल्या किंवा ते त्यांच्या पक्षातले स्टार प्रचारक जरी असले तरी देखील मग मंत्रालयात येऊन देखील ते पोहोचत नाहीत, अशा